आईला वृद्धाश्रमात सोडताना दोन्ही मुलांना वाटलं होतं आता आयुष्य शांत होईल, पण त्यांना माहीत नव्हतं आईने एका कागदावर अशी काही शेवटची इच्छा लिहून ठेवली आहे की तिच्या मृत्यूनंतर त्यांचं संपूर्ण आयुष्यच उलतापालत होणार आहे. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात सुमित्रा नावाची 60-65 वर्षांची महिला राहत होती. चेहऱ्यावर कायम हसू आणि डोळ्यात मायेचा अथांग सागर. नवरा गोविंदराव 5 वर्षांपूर्वी गेले होते. त्यानंतर तिचं संपूर्ण जग म्हणजे तिचे 2 मुलगे, मोठा अभिजित आणि धाकटा निलेश. गोविंदराव साधे शेतकरी होते. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी 2 एकर शेती, गावातलं एक घर आणि थोडी बचत जमवली होती. मरताना त्यांनी सुमित्राचा हात धरून एकच गोष्ट सांगितली होती, सुमित्रा, मुलांना कधी अंतर देऊ नकोस, दोघांना नेहमी एकत्र ठेव. त्या दिवसापासून सुमित्राने नवऱ्याचं वचन जपण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मुलं शिक्षणासाठी शहरात गेली. अभिजित बँकेत नोकरीला लागला. निलेश एका खाजगी कंपनीत काम करू लागला. दोघांची लग्न झाली. मोठ्या सोनेचं नाव पूजा आणि धाकट्या सोनेचं नाव स्वाती. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. दोन्ही मुलं आईला म्हणायची, आई, आता तुला काही काम करायचं नाही, फक्त आराम कर. सुमित्राच्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. ती सकाळी देवपूजा करायची, नातवंडांना शाळेसाठी तयार करायची, संध्याकाळी त्यांना गोष्टी सांगायची. घरात तिच्यामुळे वेगळीच ऊब होती. पण हळूहळू वातावरण बदलायला लागलं. मोठी सून पूजा प्रत्येक गोष्टीत कुरकुर करू लागली. आई, तुम्ही इतका गॅस का वापरता? आई, इतक्या वेळा चहा कशाला? आई, नातवाला गोड देऊ नका. सुमित्रा काही बोलत नसे. ती फक्त हसून म्हणायची, ठीक आहे ग. काही दिवसांनी धाकट्या सोनेचाही स्वभाव बदलला. आई, आमचं ऑफिस असतं, आम्हाला तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेळ नसतो. हळूहळू दोन्ही घरात आई पाहुण्यासारखी राहू लागली. एक दिवस अभिजितने म्हटलं, आई, तू काही दिवस निलेशकडे राहा. महिना संपला की निलेश म्हणायचा, आई, आता तू दादाकडे जा. सुमित्रा एका घरातून दुसऱ्या घरात फिरणारी वस्तू झाली होती. पण तिने कधीही तक्रार केली नाही. रात्री झोपताना मात्र नवऱ्याचा फोटो हातात घेऊन हळूच म्हणायची, तुम्ही असता तर कदाचित हे दिवस पाहावे लागले नसते. एके दिवशी गावातील तिची जुनी मैत्रीण शांता भेटायला आली. तिने विचारलं, सुमित्रा, तू इतकी सुकून का गेलीस? सुमित्रा हसली. वय झाले ग. शांताने तिचा हात धरला. खोटं बोलू नकोस, तुझे डोळे सगळं सांगतायत. तेव्हा पहिल्यांदाच सुमित्राच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माझी मुलं वाईट नाहीत ग, पण आता त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ उरलेला नाही. शांता काही क्षण शांत राहिली. तू माझ्याकडे चल. सुमित्रा लगेच म्हणाली, नको. आईने मुलांच्या घरातून बाहेर पडू नये. काही दिवसांनी अभिजित आणि निलेश रात्री एकाच टेबलावर बसले होते. पूजा आणि स्वातीही त्यांच्यासोबत होत्या. घरात गंभीर वातावरण होतं. पूजा म्हणाली, असं किती दिवस चालणार? निलेशने विचारलं, म्हणजे? आईची जबाबदारी. आपल्याला ऑफिस, मुलं, खर्च सगळं सांभाळायचं आहे. स्वातीने लगेच होकार दिला. हो ना, रोजच्या रोज हे शक्य नाही. अभिजित बराच वेळ गप्प बसला. नंतर हळू आवाजात म्हणाला, मग काय करायचं? पूजा काही क्षण थांबली आणि शांतपणे म्हणाली, मी एका चांगल्या वृद्धाश्रमाबद्दल ऐकलं आहे. हे शब्द ऐकताच खोलीत काही क्षण शांतता पसरली. निलेशने मान खाली घातली. त्याच्या मनात अपराधी भावना होती, पण कोणीही त्या विचाराला विरोध केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा देवासमोर दिवा लावत होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय तिच्याशिवाय घेतला गेला आहे. ती नेहमीप्रमाणे देवाला हात जोडून म्हणाली, देवा, माझ्या मुलांना सुखी ठेव. आणि बाहेर हॉलमध्ये बसलेले दोन्ही मुलगे वृद्धाश्रमात नेण्यासाठी लागणारी कागदपत्र गोळा करत होते. दुपारचे जवळपास 11 वाजले होते. सुमित्रा देवघर आवरून स्वयंपाकघरात आली. पूजा आणि स्वाती काहीशा गप्प दिसत होत्या. अभिजित आणि निलेशही नेहमीसारखे कामावर जायची घाई करत नव्हते. सुमित्राला थोडं आश्चर्य वाटलं. ती हसत म्हणाली, काय रे, आज दोघेही ऑफिसला जाणार नाही का? अभिजितने नजरा चुकवत उत्तर दिलं, आई, आज थोडं बाहेर जायचं आहे. कुठे? तुलाही यायचं आहे? सुमित्राच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अरे वा, किती दिवसांनी सगळे मिळून बाहेर जातोय. तिने पटकन कपाट उघडलं.
नवऱ्याने लग्नाच्या वाढदिवसाला आणलेली साधी पण आवडती साडी तिने काढली, केस व्यवस्थित विंचरले आणि देवासमोर हात जोडले. आजचा दिवस चांगला जाऊ दे. तिला अजूनही काहीच कल्पना नव्हती. थोड्याच वेळात 4 चाकी गाडी घराबाहेर निघाली. सुमित्रा मागच्या सीटवर बसली होती. खिडकीतून बाहेर पाहत ती गाव, झाडं, शेती निहाळत होती. मध्येच ती म्हणाली, आपण मंदिरात चाललोय का? कोणीच उत्तर दिलं नाही. थोड्या वेळाने ती पुन्हा म्हणाली की नातेवाईकांकडे. पुन्हा शांतता. तिच्या मनात पहिल्यांदाच शंकेची एक हलकीशी रेष उमटली. साधारण तासाभराने गाडी एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. फाटकावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आनंद वृद्धसेवा आश्रम. ते शब्द पाहताच सुमित्राच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात विरलं. ती काही क्षण त्या फलकाकडे पाहतच राहिली. नंतर हळू आवाजात विचारलं, अभिजित, आपण इथे कशासाठी आलो आहोत? अभिजितच्या तोंडातून शब्दच फुटेना. निलेशने धीर करून म्हटलं, आई, काही दिवस इथे राहा. काही दिवस? हो, तुझी नीट काळजी घेतली जाईल. सुमित्राने एकदा दोन्ही मुलांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. माझी काळजी की माझा भार कमी करायचा आहे? त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पूजा पुढे आली. आई, इथे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, तुमच्या वयाचे खूप लोक आहेत, तुम्हाला बरं वाटेल. सुमित्रा शांतपणे म्हणाली, मला माझ्या मुलांसोबत राहिलं की बरं वाटतं. क्षणभर सगळे गप्प राहिले. आश्रमातील एक कर्मचारी बाहेर आला. त्याने नम्रपणे विचारलं, सुमित्राताई? अभिजितने कागदपत्र त्यांच्या हातात दिली. कर्मचारी म्हणाला, या, तुमची खोली तयार आहे. सुमित्राने शेवटचे एकदा मुलांकडे पाहिलं. तिला वाटलं कदाचित आता ते म्हणतील, आई चल घरी जाऊ. पण तसं काहीच झालं नाही. ती शांतपणे गाडीतून उतरली. तिच्या हातात फक्त एक छोटी बॅग होती. संपूर्ण आयुष्यभर जपलेला संसार त्या एका बॅगेत मावला होता. खोलीत पोचल्यावर कर्मचारी म्हणाला, ही तुमची खाट. काही लागलं तर मला सांगा. तो निघून गेला. अभिजित आणि निलेश काही क्षण उभे राहिले. अभिजितने आईच्या हातात थोडे पैसे ठेवले. आई, काही लागलं तर फोन कर. सुमित्रा हलकसं हसली. फोन केला तर याल? अभिजितची नजर खाली गेली. निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही बोलणार इतक्यात स्वातीने त्याला बाहेर चल अशी खूण केली. दोघांनी आईच्या पाया पडले. सुमित्राने थरथरत्या हाताने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. सुखी राहा, तिने एवढंच म्हटलं. मुलं वळली. दार बंद झालं. गाडीचा आवाज हळूहळू दूर गेला. सुमित्रा खिडकीपाशी उभी राहून बराच वेळ त्या दिशेला पाहत राहिली. गाडी दिसेनाशी झाली. तरीही ती तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण ओठांवर एकच वाक्य होतं, देवा, माझ्या मुलांना कधीही दुःख देऊ नको. तेवढ्याच शेजारच्या खाटेवर बसलेल्या एका वृद्ध महिलेने तिचा हात अलगद धरला. पहिलाच दिवस आहे ना? सुमित्राने मान हलवली. ती महिला हसत म्हणाली, रडू नको. इथे आलेला प्रत्येकजण पहिल्या दिवशी दाराकडेच पाहत बसतो. कारण प्रत्येकाला वाटत असतं आपली मुलं आपल्याला परत न्यायला येतील. सुमित्राने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे आपल्या बॅगेतून नवऱ्याचा फोटो बाहेर काढून उषाजवळ ठेवू लागली. सुमित्राने उषाजवळ गोविंदरावांचा फोटो अलगद ठेवला. हात जोडले आणि डोळे मिटले. आज पहिल्यांदाच तुमच्याशिवाय नाही तर आपल्या मुलांशिवाय मी एकटी झाले. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तेवढ्या शेजारच्या खाटेवर बसलेल्या त्या वृद्ध महिलेने स्वतःची ओळख करून दिली. माझं नाव कमलाबाई. सुमित्राने हलकंसं हसू दिलं. मी सुमित्रा. कमलाबाई म्हणाल्या, किती मुलं आहेत? 2 मुलगे. माझाही एक मुलगा आहे. 5 वर्षांपूर्वी इथे सोडून गेला. सुरुवातीला म्हणाला होता, आई महिनाभरात घेऊन जातो. तो महिना अजून संपलेलाच नाही. हे ऐकून सुमित्राचं हृदय पिळवटून गेलं. ती काही बोलू शकली नाही. संध्याकाळी आश्रमातील सर्व वृद्ध मंडळी प्रार्थनेसाठी एकत्र आली. कोणी शांतपणे रामरक्षा म्हणत होतं, कोणी जप करत होतं, तर कोणी फक्त दाराकडे पाहत बसलं होतं. त्या प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेदना होती. कोणाला मुलाने विसरलं होतं, कोणाला मुलीने, तर कोणाला स्वतःच्या माणसाने. सुमित्रा त्या सगळ्यांना पाहत होती. तिला जाणवलं ती एकटी दुःखी नाही. रात्री जेवणाची घंटा झाली. सगळे रांगेत उभे राहिले. सुमित्रालाही ताट मिळालं. पहिला घास तोंडात टाकताच
तिच्या डोळ्यांसमोर घरचं स्वयंपाकघर आलं. नातवंड म्हणायची, आजी तुझ्या हातची आमटी भारी लागते. आणि आज ती दुसऱ्यांच्या हातचं अन्न गप्प बसून खात होती. त्या रात्री तिला झोप लागलीच नाही. कधी नवऱ्याची आठवण, कधी मुलांचे लहानपणीचे दिवस तिला आठवू लागले. अभिजितला लहानपणी ताप आला होता. 3 रात्री ती स्वतः जागी राहिली होती. निलेशला शाळेत जायला चप्पल नव्हती. तिने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या. गोविंदराव म्हणाले होते, तुझे दागिने गेले. ती हसून म्हणाली, दागिने पुन्हा घेता येतील, पण मुलांचं भविष्य नाही. त्या आठवणी तिच्या मनात चित्रपटासारख्या फिरत होत्या. सकाळी आश्रमाचे व्यवस्थापक माधवराव सर्वांची विचारपूस करत होते. ते सुमित्राजवळ आले. काही अडचण आहे का? नाही, इथे एक सवय आहे. ज्यांना आवडेल त्यांनी दररोज थोडं लिहायचं. मनातलं कागदावर उतरवलं की मन हलकं होतं. असं म्हणत त्याने एक सुंदर वही आणि पेन तिच्या हातात दिलं. सुमित्राने ती वही हातात घेतली. बराच वेळ ती तिच्याकडे पाहत राहिली. दुपारी सगळे विश्रांती घेत होते. सुमित्रा मात्र खिडकीजवळ बसली होती. तिने वहीचं पहिलं पान उघडलं. काही क्षण पेन हवेतच थांबलं. मग तिने पहिलं वाक्य लिहिलं, प्रिय मुलांनो. एवढं लिहिताच तिच्या डोळ्यातून अश्रू टपकले आणि शाईसोबत ते शब्दही ओले झाले. तिने पुन्हा लिहायला सुरुवात केली, तुमच्यावर माझा राग नाही. आई मुलांवर राग धरत नाही, पण एक गोष्ट मनात कायम राहील. तुम्ही मला घरातून बाहेर काढलं तरी मी रोज देवाकडे तुमच्यासाठीच प्रार्थना करते. ती रोज थोडं थोडं लिहू लागली. त्या वहीत तिने दुःख लिहिलं, आठवणी लिहिल्या, मुलांचं बालपण लिहिलं, नवऱ्यासोबतचे संघर्ष लिहिले आणि प्रत्येक पानाच्या शेवटी एकच वाक्य असायचं, माझ्या मुलांना सुखी ठेव. आश्रमातील कर्मचारीही तिचा स्वभाव पाहून तिचा आदर करू लागले. कोणी आजारी असेल तर ती त्याला पाणी द्यायची. कोणाला औषधाची वेळ झाली की आठवण करून द्यायची. थोड्याच दिवसात सगळे तिला प्रेमाने सुमित्राताई म्हणू लागले. पण दिवसातून एक वेळ अशी असायची, ती आश्रमाच्या मुख्य दरवाजाजवळच्या बाकावर जाऊन बसायची. बाहेरून एखादी कार आली की तिचे डोळे चमकायचे. क्षणभर वाटायचं कदाचित माझी मुलं आली असतील, पण प्रत्येक वेळी दुसरंच कोणीतरी उतरायचं आणि ती पुन्हा शांतपणे उठून आपल्या खोलीत परत यायची. अशाच एका दुपारी फोनची घंटी वाजली. व्यवस्थापक माधवरावांनी फोन उचलला. नमस्कार, आनंद वृद्धसेवा आश्रम. समोरून एका पुरुषाचा आवाज आला. मी अभिजित बोलतोय. सुमित्राताई कशा आहेत? माधवरावांनी क्षणभर हसत उत्तर दिलं, ठीक आहेत. तुमची चौकशी ऐकून त्यांना आनंद होईल. अभिजित थोडा थांबला. त्यांना सांगू नका की मी फोन केला होता. फक्त विचारायला फोन केला. ठीक आहे. फोन ठेवला गेला. माधवराव काही क्षण रिसिव्हरकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात विचार आला, आईशी 2 मिनिटं बोलण्यासाठीही वेळ नाही, पण चौकशी मात्र करायची आहे. त्या दिवशी त्यांनी सुमित्राला काहीच सांगितलं नाही. संध्याकाळी नेहमीप्रमाणे सुमित्रा मुख्य दरवाजाजवळच्या बाकावर बसली होती. प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा आवाज ऐकला की तिची नजर फाटकाकडे वळायची. पण आजही कोणी आलं नाही. रात्री ती पुन्हा वही घेऊन बसली. तिने आजच्या पानावर लिहिलं, आज दिवसभर मन सांगत होतं की माझी मुलं येतील. कदाचित आईचं मन शेवटपर्यंत आशा सोडत नसावं. जर कधी ही वही त्यांच्या हातात पडली तर त्यांना एवढंच सांगायचं आहे की मला त्यांच्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे. ती वही बंद करून उशाखाली ठेवली. दिवस जात होते. दिवाळी आली. आश्रमात सगळे वृद्ध मिळून पणत्या लावत होते. काही स्वयंसेवक फराळ घेऊन आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत होते. सुमित्रा ही सगळ्यांसोबत बसली होती. पण फटाक्यांचा आवाज ऐकताच तिला आठवलं. घरात नातू तिचा हात धरून म्हणायचा, आजी तू माझ्यासोबत फुलबाजी लाव ना. ती नकळत हसली आणि पुढच्या क्षणी तिचे डोळे भरून आले. कमलाबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. आठवणी आहेत, त्या विसरता येत नाहीत. सुमित्रा फक्त मान हलवून शांत बसली. दुसरीकडे अभिजित आणि निलेश आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले होते. सुरुवातीला महिन्यातून एकदा आश्रमाची फी भरली जायची. मग ती ऑनलाईन भरली जाऊ लागली. नंतर तीही उशिरा भरली जाऊ लागली. भेटायला मात्र दोघांपैकी कोणीही आलं नाही. एका रविवारी अभिजितच्या मुलाने आर्यनने अचानक विचारलं, बाबा आजी कधी येणार? अभिजित दचकला. का रे?
शाळेत सगळ्यांच्या आजी आल्या होत्या, माझी आजी का नाही आली? अभिजितकडे उत्तर नव्हतं. त्याने विषय बदलला. पण त्या रात्री त्याला बराच वेळ झोप लागली नाही. आईचा चेहरा वारंवार डोळ्यांसमोर येत होता. दुसऱ्या दिवशी निलेशच्या घरीही असंच घडलं. त्याची मुलगी सई कपाटातून एक जुना फोटो घेऊन आली. त्या फोटोमध्ये सुमित्रा तिला मांडीवर बसवून हसत होती. सईने विचारलं, बाबा, आजी आपल्यावर रागावली आहे का? निलेशच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. तो फक्त एवढंच म्हणाला, नाही बाळा. मग ती घरी का येत नाही? निलेशने उत्तर दिलं नाही. त्या रात्री त्याने अनेकदा मोबाईल हातात घेतला, आश्रमाचा नंबर शोधला, पुन्हा मोबाईल बाजूला ठेवला. मन धजावत नव्हतं. इकडे आश्रमात मात्र सुमित्राची तब्येत हळूहळू खालावत चालली होती. तिला अधूनमधून चक्कर यायला लागली. भूक कमी झाली. माधवरावांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही औषधं लिहून दिली. जाता जाता त्यांनी माधवरावांना हळू आवाजात सांगितलं, यांची विशेष काळजी घ्या. वय आणि मानसिक ताण दोन्हींचा परिणाम दिसतोय. माधवरावांनी गंभीरपणे मान हलवली. त्या संध्याकाळी सुमित्रा पुन्हा वही घेऊन बसली. यावेळी मात्र तिने आधीच्या पानांपेक्षा वेगळं काहीतरी लिहायला सुरुवात केली. ती लिहित होती अगदी विचारपूर्वक, प्रत्येक शब्द जपून. जणू त्या शब्दांवरच कुणाचं भवितव्य ठरणार होतं. सुमित्रा वहीसमोर शांतपणे बसली होती. खिडकीतून येणारा संध्याकाळचा सूर्यप्रकाश तिच्या पानावर पडत होता. हातातलं पेन थरथरत होतं, पण मन मात्र आज विलक्षण स्थिर होतं. तिने खोल श्वास घेतला आणि लिहायला सुरुवात केली. आज मला जाणवतंय की माझ्या आयुष्याचा प्रवास आता शेवटाकडे चाललाय. शरीर थकत चाललं आहे, पण मनात अजूनही माझ्या मुलांबद्दल राग नाही. फक्त एक आईची माया आहे. ती थांबली. डोळ्यात पाणी आलं. तिने ते अलगद पुसलं आणि पुढे लिहिलं, अभिजित, निलेश, जर तुम्ही कधी ही वही वाचत असाल तर स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक माणूस आयुष्यात चुका करतो, पण चूक मान्य करून बदलणारा माणूसच खरा मोठा असतो. तेवढ्यात दारावर टकटक झाली. माधवराव आत आले. सुमित्राताई, तब्येत कशी आहे? आता पूर्वीसारखी नाही. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितले. सुमित्रा मंद हसली. माधवराव, एक विनंती आहे. बोला. तिने उशा घालून ती वही बाहेर काढली. ही वही माझ्यानंतर माझ्या मुलांच्या हातात द्या. माधवरावाने आदराने ती वही हातात घेतली. नक्की. आणखी एक काम आहे. सांगा. मला एका वकिलाला भेटायचं आहे. माधवराव थोडे आश्चर्यचकित झाले. वकील? हो, मला माझं मृत्यूपत्र तयार करायचं आहे. दुसऱ्याच दिवशी आश्रमात गावातील ज्येष्ठ वकील आले. माधवरावाने त्यांना सगळं सांगितलं. वकील सुमित्रासमोर बसले. ताई, काय लिहायचं आहे? सुमित्राने काही क्षण डोळे मिटले. मग अतिशय शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. माझ्या नावावर गावातलं जुनं घर आहे. हो. 2 एकर शेती आहे. हो. बँकेत थोडी बचत आहे. वकील लिहित होते. माधवराव शांतपणे सगळं पाहत होते. काही वेळानंतर वकील म्हणाले, हे सर्व दोन्ही मुलांमध्ये समान वाटायचं का? सुमित्रा काही क्षण गप्प राहिली. तिने गोविंदरावांच्या फोटोवर नजर टाकली आणि मग अत्यंत ठाम आवाजात म्हणाली, नाही. वकील थोडे थबकले. मग? सुमित्रा म्हणाली, माझं मृत्यूपत्र मी स्वतःच्या मनाने लिहित आहे. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. हो. जे काही लिहिलं जाईल ते माझ्या मृत्यूनंतरच उघडलं जाईल. वकिलांनी मान डोलावली. सुमित्रा हळूहळू प्रत्येक अट सांगू लागली. वकील एक एक शब्द काळजीपूर्वक लिहून घेत होते. मृत्यूपत्र तयार झालं. सुमित्राने ते पूर्ण वाचलं. प्रत्येक ओळ तपासली. त्यानंतर थरथरत्या हाताने त्यावर स्वतःची सही केली. वकिलांनी कागद बंद लिफाफ्यात ठेवला. मोठ्या अक्षरात लिहिलं, सुमित्रा गोविंदराव देशमुख यांचे मृत्यूपत्र त्यांच्या निधनानंतरच उघडावे. तो लिफाफा माधवरावांच्या ताब्यात देण्यात आला. सुमित्राने सुटकेचा निश्वास टाकला. जणू तिच्या मनावरचं एक मोठं ओझं उतरलं होतं. पुढचे काही दिवस तिची तब्येत आणखी खालावली. आता ती फारशी चालू शकत नव्हती. कमलाबाई तिची काळजी घ्यायच्या. औषधांची वेळ झाली की पाणी द्यायच्या. रात्री तिच्याजवळ बसून गप्पा मारायच्या. एका रात्री सुमित्रा खिडकीतून आकाशाकडे पाहत म्हणाली, कमलाबाई, बोला. आई कधीच मुलांना शाप देत नाही, बरोबर ना?
कमलाबाईंचे डोळे पाणावले. हो, आई शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आशीर्वादच देते. सुमित्रा हसली. म्हणूनच मी माझ्या मुलांसाठी रोज देवाकडे तेच मागते. त्या रात्रीही तिने हात जोडले. देवा, माझ्या मुलांना सुखी ठेव. आणि तिच्या उशाखाली एक वही होती. तर माधवरावांच्या कपाटात बंद ठेवलेलं होतं ते मृत्यूपत्र, ज्यात लिहिलेला प्रत्येक शब्द अभिजित आणि निलेशच्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार होता. दिवस पुढे सरकत होते. आता सुमित्राच्या शरीराने पूर्णपणे साथ सोडायला सुरुवात केली होती. पूर्वी सकाळी उठून आश्रमाच्या बागेत फेरफटका मारणारी सुमित्रा आता खोलीबाहेर पडायलाही दुसऱ्याचा आधार घेऊ लागली होती. तरीही तिच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती. एके सकाळी माधवराव तिच्या खोलीत आले. सुमित्राताई, डॉक्टर आज पुन्हा येणार आहेत. सुमित्रा मंद हसली. डॉक्टर औषध देऊ शकतात माधवराव, पण आयुष्य किती उरले हे फक्त वरचाच ठरवतो. माधवराव काही बोलले नाहीत. दुपारी डॉक्टर आले. तपासणी करून त्यांनी माधवरावांना बाहेर बोलावलं. त्यांचा चेहरा गंभीर होता. त्यांच्या मुलांना कळवा. तब्येत एवढी बिघडली आहे का? डॉक्टर शांतपणे म्हणाले. कदाचित आता वेळ फार उरलेली नाही. हे ऐकताच माधवरावांच्या मनात धस्स झालं. त्यांनी लगेच अभिजितचा नंबर लावला. फोन वाजत राहिला. शेवटी अभिजितने उचलला. हॅलो, मी माधवराव बोलतोय, आनंद वृद्धसेवा आश्रमातून. हो बोला. आईची तब्येत खूप गंभीर आहे. शक्य असेल तर आजच या. अभिजित काही क्षण शांत राहिला. आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे. उद्या सकाळी येतो. माधवरावांनी शांतपणे उत्तर दिलं. ठीक आहे. फोन ठेवला. त्याने लगेच निलेशला फोन केला. निलेशची, आईची प्रकृती खूप नाजूक आहे. निलेश घाबरला. काय झालं? डॉक्टरांनी तुम्हाला तातडीने बोलावलं आहे. निलेशने घड्याळाकडे पाहिलं. मी पुण्याबाहेर कामासाठी आलो आहे. रात्रीपर्यंत पोहोचणं शक्य नाही. उद्या सकाळी नक्की येतो. माधवरावाने हळूच डोळे मिटले. ठीक आहे. संध्याकाळ झाली. सुमित्रा अंथरुणावर शांत पडली होती. श्वास जड झाला होता. कमलाबाई तिचा हातात हात घेऊन बसल्या होत्या. सुमित्राने हळूच डोळे उघडले. माधवराव. हो ताई. माझी मुलं आली का? माधवरावांच्या घशात शब्द अडकले. तरीही त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांना कळवलं आहे. ते येत आहेत. सुमित्राच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. मला माहिती होतं माझी मुलं येतील. ती पुन्हा शांत झाली. रात्र वाढत होती. आश्रमातील सगळे वृद्ध आपल्या खोल्यात गेले होते. फक्त माधवराव, कमलाबाई आणि एक परिचारिका तिच्याजवळ बसले होते. अचानक सुमित्राने डोळे उघडले. तिने समोर भिंतीवर लावलेल्या गोविंदरावांच्या फोटोकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ती अगदी मंद आवाजात म्हणाली, मी येते. कमलाबाईने तिचा हात घट्ट धरला. सुमित्राने शेवटचे हात जोडले. देवा, माझ्या मुलांना. वाक्य पूर्ण होण्याआधीच तिचा हात हळूहळू खाली सरकला. खोलीत एक गहिरी शांतता पसरली. डॉक्टरांनी पुढे येऊन तिची नाडी तपासली. काही क्षणांनी त्यांनी शांत आवाजात म्हटलं, त्या आता आपल्यात नाहीत. कमलाबाईंचा हुंदका फुटला. माधवरावांच्या डोळ्यातही पाणी आलं. जिच्या ओठांवर शेवटच्या श्वासापर्यंत मुलांचं नाव होतं, ती आई कायमची निघून गेली होती. रात्रीचं पुन्हा दोन्ही मुलांना फोन करण्यात आला. यावेळी अभिजितने फोन उचलताच माधवराव फक्त एवढंच म्हणाले, तुमची आई आता नाही. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण पूर्ण शांतता होती. अभिजितच्या हातातून मोबाईल खाली पडला. निलेशला ही बातमी कळताच तो जागच्या जागी बसून रडू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही आश्रमात पोचले. आईचा निश्चल देह पांढऱ्या चादरीत शांत पडला होता. अभिजितने आईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तो जोरजोराने रडू लागला. आई, एकदा डोळे उघड. मी आलोय. पण आता खूप उशीर झाला होता. निलेश आईच्या पायाशी बसला. त्यांच्या डोळ्यासमोर एकामागून एक आठवणी येत होत्या. लहानपणी आईने भरवलेला घास, तापात रात्रभर केलेली सेवा, शाळेसाठी विकलेल्या बांगड्या आणि शेवटी वृद्धाश्रमाच्या दारात उभं राहून दिलेला तिचा आशीर्वाद. अंत्यसंस्कार शांतपणे पार पडले. सर्व विधी संपल्यानंतर माधवराव दोन्ही भावांसमोर आले. त्यांच्या हातात 2 वस्तू होत्या. एक जुनी निळी वही आणि एक तपकिरी रंगाचा सीलबंद लिफाफा, ज्यावर स्पष्ट अक्षरात लिहिलं होतं, सुमित्रा गोविंदराव देशमुख यांचे मृत्यूपत्र. वकिलांनी मृत्यूपत्रातील पुढील ओळ वाचायला सुरुवात केली. खोलीत बसलेला प्रत्येकाचा श्वास जणू थांबला होता. वकील शांत आवाजात म्हणाले,
माझ्या नावावर असलेलं गावातील घर, 2 एकर शेती आणि बँकेतील सर्व बचत याबाबत माझ्या अंतिम इच्छा पुढीलप्रमाणे आहे. अभिजित आणि निलेश एकमेकांकडे पाहू लागले. दोघांनाही वाटत होतं आईने कदाचित दोघांमध्ये समान वाटणी केली असेल. पण पुढच्या क्षणी वकील पुढे वाचू लागले. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कोणत्याही मालमत्तेची तात्काळ वाटणी करण्यात येऊ नये. दोघेही दचकले. वकील पुढे म्हणाले, माझ्या दोन्ही मुलांनी 1 वर्ष अखंडपणे एकत्र राहून एकमेकांशी प्रेमाने वागून दर महिन्याला किमान 1 दिवस एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वृद्धांची सेवा केली. याची लेखी खात्री झाल्यानंतरच त्यांना माझ्या मालमत्तेचा अधिकार मिळेल. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पूजाने आश्चर्याने अभिजितकडे पाहिलं. स्वातीने नकळत डोळे खाली केले. वकील पुढे वाचत राहिले, जर माझ्या मुलांनी ही अट पूर्ण केली नाही तर माझी संपूर्ण मालमत्ता आनंद वृद्धसेवा आश्रमाला दान करण्यात यावी. त्या पैशातून अशा आईवडिलांची सेवा व्हावी ज्यांना त्यांच्या मुलाने विसरलं आहे. हे ऐकताच अभिजितच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. निलेशच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तो रडतच म्हणाला, दादा, आईने आपल्याला संपत्ती नाही, माणुसकी कमवायला सांगितली आहे. माधवरावांच्या डोळ्यातही पाणी आलं. ते म्हणाले, ताईने हे मृत्यूपत्र लिहिताना एकदाही तुमच्याविषयी कटू शब्द वापरला नाही. त्या फक्त एवढंच म्हणाल्या होत्या. क्षणभर थांबून त्याने पुढे सांगितलं, माझ्या मुलांना शिक्षा नको, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी. अभिजित जोरात रडू लागला. आम्ही आईला घरातून दूर केलं आणि आई आम्हाला अजूनही उभं करण्याचा विचार करत होती. पूजा पुढे आली. तिने दोन्ही हात जोडले. माधवराव, आम्ही खूप मोठी चूक केली. स्वातीही रडत म्हणाली, आईला एक संधीही दिली नाही. वकिलाने मृत्यूपत्र बंद केलं. आता निर्णय तुमचा आहे. अट पूर्ण करायची की मालमत्ता आश्रमाला द्यायची? अभिजित उठला. त्याने आईची वही छातीशी धरली. निलेशकडे पाहून तो म्हणाला, आजपासून आपण आईची शेवटची इच्छा पूर्ण करणार. निलेशने त्याचा हात घट्ट धरला. हो दादा, मालमत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण आईने आपल्याला माफ केलंय. आता आपण स्वतःला माफ करण्याइतकं तरी जगायला हवं. त्या क्षणी दोन्ही भावांच्या मनात पहिल्यांदा संपत्तीपेक्षा आईचं प्रेम मोठं झालं होतं आणि सुमित्राच्या मृत्यूपत्राने त्यांच्या आयुष्याची दिशा खरोखरच बदलायला सुरुवात केली होती. मृत्यूपत्र वाचून 3 महिने झाले होते. अभिजित आणि निलेश यांनी त्या दिवशी एक निर्णय घेतला होता, आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची. सुरुवातीला ते फक्त मृत्यूपत्रातील अट म्हणून दर महिन्याला आश्रमात जाऊ लागले, पण हळूहळू ते दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे दिवस बनले. रविवार आला की दोघेही सकाळी आश्रमात पोचायचे. कोणाला औषध द्यायचं, कोणाला जेवण वाढायचं, कोणाला चालायला आधार द्यायचा, तर कोणाचं फक्त शांतपणे बोलणं ऐकून घ्यायचं. एका दिवशी एक वृद्ध आजोबा अभिजितचा हात धरून म्हणाले, बाळ, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. सकाळपासून त्याच्या फोनची वाट पाहतोय. अभिजितच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा उभा राहिला. तो काही बोलू शकला नाही. त्याने त्या आजोबांना मिठी मारली. त्या दिवशी घरी जाऊन तो खूप रडला. निलेशची ही अवस्था वेगळी नव्हती. एक वृद्ध आजी रोज त्याला विचारायच्या, बाळा, तू पुढच्या रविवारी येशील ना? तो हसून म्हणायचा, हो आजी, नक्की येईल. आणि प्रत्येक वेळी त्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवायच्या. निलेशला जाणवायचं हा स्पर्श अगदी आईसारखाच आहे. 1 वर्ष कधी पूर्ण झालं त्यांनाही कळलं नाही. आश्रमातील प्रत्येक वृद्ध आता त्यांना स्वतःच्या मुलासारखं मानू लागला होता. माधवरावांनी दोघांना कार्यालयात बोलावलं. त्यांच्या हातात एक कागद होता. तुमच्या आईच्या मृत्यूपत्रातील सर्व अटी तुम्ही पूर्ण केल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मालमत्ता तुमच्या नावावर करता येईल. अभिजित काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, माधवराव, आम्हाला एक विनंती करायची आहे. बोला. अभिजितने निलेशकडे पाहिलं. दोघांनी एकाच वेळी उत्तर दिलं, आईची शेती आणि घर आम्ही ठेवू, कारण ती तिची आठवण आहे. पण बँकेतली संपूर्ण बचत ती आश्रमाला दान करायची आहे. माधवराव स्तब्ध झाले. का? निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आमच्या आईला शेवटच्या दिवसात या आश्रमाने घर दिलं, आम्ही नाही. कार्यालयात बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी आश्रमाच्या आवारात एका छोट्या फलकाचं अनावरण करण्यात आलं.
त्यावर लिहिलं होतं, सुमित्रा गोविंदराव देशमुख, स्मृती सभागृह. खाली एक वाक्य कोरलेलं होतं, ज्या आईने स्वतःचं दुःख लपवून शेवटच्या श्वासापर्यंत मुलांसाठी आशीर्वादच मागितला. त्या दिवशी अभिजित आणि निलेश दोघेही त्या फलकासमोर उभे होते. अभिजित हळू आवाजात म्हणाला, आई, तू आम्हाला मालमत्ता नाही दिलीस. निलेशचं वाक्य पूर्ण झालं, तू आम्हाला माणूस बनवून गेलीस. दोघांनी डोळे मिटले. पहिल्यांदाच त्यांच्या मनात अपराधीपणापेक्षा कृतज्ञता जास्त होती. त्या रात्री अभिजित घरी गेला. त्याचा मुलगा आर्यन धावत आला. बाबा. अभिजितने त्याला घट्ट मिठी मारली. मग आपल्या वडिलांचा फोटो आणि आईचा फोटो एकत्र देवघरात ठेवला. हात जोडून तो म्हणाला, आई, आज समजलं, आई वडिलांना घराची गरज नसते, त्यांना आपल्या माणसांची गरज असते. त्या दिवसानंतर दोन्ही भावाने एक नियम केला. कोणताही सण असो, वाढदिवस असो किंवा आनंदाचा क्षण, त्याची सुरुवात आश्रमातील आईवडिलांसोबतच करायची. कारण ज्यांच्या आशीर्वादाने आयुष्य घडतं त्यांना कधीही एकटं सोडू नये. तर मित्रांनो, 2 मुलांनी आईला वृद्धाश्रमात सोडलं, पण आईच्या मृत्यूपत्राने दोघांचं आयुष्य बदललं. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशीच हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या, भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. धन्यवाद.